आणि त्याचबरोबर आपण पाहताय आमच्या व्यासपीठावरती ज्ञानेश्वरजी सुतार साहेबांचं नुकतंच आगमन झालं. त्यांचं आम्ही खऱ्या अर्थाने शिरोळे प्रीमियर लीगमध्ये सरच्या स्वागत करतोय. ज्ञानेश्वरजी सुतार साहेबांचं क्रिकेटवरती खूप प्रेम आम्हाला पाहायला मिळालं आहे. सातत्याने प्रत्येक शिरोळे गावातील खेळाडूंना बॅक करण्याचा प्रयत्न ते करतात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. शत्रू बाळू. चला यावेळेचा बॉल डीप मध्ये आहेत. क्षेत्ररक्षक प्रणित जोशी. फंबल झालेत. एक रन कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न होईल का? चला एकच रन कंप्लीट झालेली आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. सचिन भोईर आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्ट्राईक वरती आहेत अतिश वारंगे. सचिन भोईर 40+ हे दर्जेदार खेळाडू शिरोणे गावाचे आणि आज मात्र SPL मध्ये चांगला खेळ करावा लागणार आहे त्यांना. बाळू राईट आर्म राऊंड द विकेट. चला आडव्या बॅटने पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलेत. प्रणित जोशी धावतायत परंतु बॉलला थांबवू शकत नाहीये. सचिन भोईर यांच्या बॅटमधून आलाय हा क्रॅकिंग चौकार. 4 धावा. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती. SPL मध्ये एकविरा संघ थोडासा बॅकफूट वरती आपल्याला पाहायला मिळतोय. मुनीजादा नाईक यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये प्रणित जोशी यांच्यावरती भरोसा दाखवला. ज्या वेळेस या स्पर्धेमध्ये त्यांचा संघ खेळलाय त्या वेळेस प्रणित जोशी यांच्यावरती जास्त प्रमाणामध्ये मुनीजादा यांनी भरोसा दाखवला. त्या भरोशाला सार्थ अजूनपर्यंत प्रणित जोशी ठरलेला नाहीये आणि यंदाचा हंगाम प्रणित जोशीला चांगली कामगिरी करावी लागेल. ज्यावेळेस आपला संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो. यावेळचा फटका पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. फलंदाज मात्र सचिन भोईर खूप चांगली बॅटिंग करत असताना चेंडू सीमारेषा पार. लागोपाठचा हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. या अगोदरच्या बॉलवरती ओव्हर पिच बॉल पाहायला मिळाला. त्याच्यानंतरच्या बॉलवरती थोडीशी लाईन टप्पा थोडासा मागे पाहायला मिळाला आणि इनसाइड आउटचा फटका लाजवाब पाहायला मिळतोय. सचिन भोईर यांच्या बॅटमध्ये चौकार आले. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 14 धावा धावफलकावरती. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि हे 2 बॉल शिल्लक आहेत. चर्चा करण्यासाठी स्वतः संघ मालक मुनीजादा आलेत. जितेश पाटील, प्रणित जोशी, विजेश हे सर्वचे सर्व खेळाडू आता मात्र थोडंसं कानमंत्र देत असताना बाळू यांच्या वरती भरोसा दाखवलाय आई एकविरा टीमने. प्रणित जोशी काय करतायत काहीच कळत नाहीये. तुम्ही गावदेवी शिरोणे टीमचे स्ट्रायकर गोलंदाज आहात. तुम्ही स्वतः गोलंदाजी न करून बाळू यांना आमंत्रित केलं गेलं. यावेळचा बॉल मात्र खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न सचिन भोईर यांचा झाला होता परंतु हा निर्धाव चेंडू. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. एक बॉल अजूनही शिल्लक आहे. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. टीमची धावसंख्या धावफलकावरती 14 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. 40+ सिनियर खेळाडू सर्वचे सर्व एकाच टीम मध्ये. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी हलक्या हाताने खेळून काढला एक सिंगल रन. अशा रीतीने मात्र पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. P1चा पहिले षटक संपल्यानंतर टीमची धावसंख्या 15 बिनगडीबा चांगल्या स्थितीमध्ये शिरोणे 40+ संघ पाहायला मिळतोय. युवराजला आमंत्रित केले गेले.
चला अमर सर काहीच कळत नाहीये सध्याच्या जनरेशनचं कॅप्टन्सीचं मला तर काहीच कळत नाहीये. चला युवराज यांच्यावरती भरोसा दाखवला. यावेळचा चेंडू मात्र हवेमध्ये आहे आणि विकेट मोठी मिळेल का? यस मिळालेली या सचिन भोईर यांची विकेट मिळालेली या. युवराज यांना मात्र पहिल्याच बॉलवरती तंबूचा रस्ता दाखवत असताना आपण पाहतोय सचिन भोईर यांना. प्रणित जोशी मास्टर माइंड आई एकविरा टीमचे. मागच्याच ओव्हरमध्ये आम्ही त्यांच्यावरती थोडेसे शंका करत होतो की कशा पद्धतीची ते कॅप्टन्सी करतात, परंतु त्यांनी आम्हाला प्रत्युत्तर दिलंय. पहिल्याच बॉलवरती सचिन भोईर यांची मोठी विकेट गेल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये नंबर क्रमांक 3 वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. 40+ आणखीन एक लेजंड खेळाडू चंद्रकांत नाईक आपल्याला पाहायला मिळतात. सिद्धू कुंभार एक मॅच कालच्या दिवसामध्ये ते जिंकले, परंतु आजच्या दिवसामध्ये पहिलीच मॅच ते पराभूत झाले. शुभमने प्रहार केले सिद्धू कुंभार यांच्यावरती, त्यांना तिथेही सचिन ठाकूरच दिसले. नंबर क्रमांक 3 वरती आपण पाहताय चंद्रकांत यांना. युवराज खूप चांगली गोलंदाजी करतोय. यावेळचा बॉल मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल का? यस बाद होईल. फलंदाज बाद झालाय आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मामा आणि भांजे कदाचित फलंदाजीसाठी होते आणि थ्रोही मामानीच केलाय. आणि प्रीमियर लीग म्हटल्यानंतर हे क्षणचित्र आपल्याला सातत्याने पाहायला मिळतीलच. एकाच गावामध्ये मॅचेस असले ना हे क्षणचित्र पाहायला मिळतात. मामा भाचा पुत्र वडील हे आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. चला मोठी विकेट मैदानाच्या बाहेर गेलेली आहे. चंद्रकांत यांना जास्त योगदान देता आलेलं नाहीये आणि आई एकविरा आता अतिश वारंगे यांच्यावरती भरपूर मोठी जबाबदारी असतील. आमचे अमरदादा वारंगे यांचे बंधू आहेत. 40+ मध्ये पदार्पण केलंय आणि आता त्यांना चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. थोडीशी चर्चा झालेली आहे जितेश पाटील यांच्यासोबत युवराज यांची. युवराज समोर आता नवीन फलंदाज नंबर क्रमांक 4 वरती संतोषजी सुतार आपल्याला पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 15 धावा दाफलकावरती. यावेळचा बॉल मात्र पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला. वाईट बॉल आहे आणि +1 अशा 2 धावा मिळतील या बॉलवरती. 17 धावा दाफलकावरती लागल्या गेल्यात. युवराज यांना मात्र आमंत्रित केल्या गेल्या. प्रणित जोशी गेले 2 वर्ष झाले ते आयकॉन आहेत. 3ऱ्या वर्षामध्ये आपण त्यांना पाहतोय आणि कारनामा थोडासा चांगला करून द्यावा लागणार आहे. मोनीजादा यांनी भरपूर भरोसा दाखवला आणि त्यांचंही म्हणणं असंच असेल की तुम्ही चांगला खेळ केला, मला जिंकलो हारलो त्याची पर्वा नाही आहे, माझे खेळाडू पुढे गेलेत पाहिजेत. याच अनुषंगाने प्रणित जोशी यांच्यावरती जास्त प्रमाणामध्ये ते भरोसा दाखवतात. जितेश पाटील त्यांच्या टीममध्ये सातत्याने आपल्याला खेळताना दिसतात. तरी त्यांचं एकच म्हणणं आहे, जरी मी संघमालक असलो तरी माझं लक्ष असं नाही आहे का मी जिंकलोच पाहिजे किंवा हारलोच पाहिजे. त्यांना प्लेअरवरती जास्त प्रमाणामध्ये भरोसा आहे. जे प्लेयर्स ते निवडतात त्यांचा खेळ चांगला झाला पाहिजे, एकच म्हणणं. शिरोडा प्रीमियर लीग 2025 पुन्हा एकदा पर्व 6व्यामध्ये आपण आलोय. गोलंदाज युवराज पुन्हा एकदा तयार होत आहेत. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला प्रणित जोशी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आपल्याला. त्यांच्या माध्यमातून एक रन कंप्लीट झालेली आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. प्रणित जोशी स्वतः कर्णधार होते त्या ठिकाणी. आपल्या टीमसाठी 3 धावा वाचवल्यात. 19 धावा दाफलकावरती. 19 रन स्कोर कार्ड वरती. सचिन ठाकूर यांचं आगमन झालं. शिरोडा प्रतिष्ठान सिंधू कुमार हीच जर्सी होती का? शिरोडा प्रतिष्ठान या वेळचा बॉल शरीरापासून दूर वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवला गेला. नाही तर SPL मध्ये चांगली बॅटिंग करतील. बॅट किट वगैरे घेऊन आलेत म्हणजे चांगली बॅटिंग केली असेल कालच्या दिवसामध्ये. सचिन ठाकूर यांना तुम्ही बॅटचा परफेक्ट खाली बॉल देऊ शकत नाही. चांगले खेळाडू आहेत, आम्ही पाहिलेत, आमचे जावई देखील आहेत.
गोलंदाज युवराज तयार. यावेळचा फटका चांगला पाहायला म्हणजे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये. जितेश पाटील लॉंग ऑन वरनं धावत आलाय. आपल्या टीमसाठी पुन्हा एकदा 3 धावा वाचवल्या गेल्यात. आई एकविरा संघ फिल्डिंग मध्ये जास्त प्रमाणामध्ये लक्ष केंद्रित करते. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आई एकविरा या टीमची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत लागले 20 धावा. चेंडू झालेत या ओव्हर मधले 5. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो युवराज यांना. पुन्हा एकदा या वेळचा बॉल मात्र खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. या ओव्हर मध्ये खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. 2 विकेट महत्वाचे या खेळाडूने मिळवलेत आणि धावसंख्या धावफलकावरती पॉवर प्लेची षटक संपल्यानंतर 20 धावा धावफलकावरती लागल्या. 2 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत. आम्ही पाहतो आमच्या व्यासपीठावरती ज्ञानेश्वर सुतार साहेब यांचं आगमन झालं. खऱ्या अर्थाने साहेबांचं प्रेम क्रिकेटवरती आम्हाला सातत्याने पाहायला मिळतं. मग ती रबर बॉल क्रिकेट ओपन टुर्नामेंट तुम्ही पाहता सारसोळेच्या मैदानावरती. टेनिस क्रिकेट रबर बॉल क्रिकेट मधली नामांकित स्पर्धा त्यांच्या माध्यमातून ऑर्गनाईज केली जाते. शिरोणे प्रतिष्ठान हा संघ सातत्याने तुम्हाला प्रत्येक स्पर्धेमध्ये दिसतो. ज्यावेळेस नोव्हेंबर टेनिस क्रिकेटमध्ये कुठलीही स्पर्धा मग ती AKPL असो, मग ती NMPL असो, SVL असो, या संपूर्ण स्पर्धेमध्ये शिरोणे प्रतिष्ठान हा संघ आपल्याला सातत्याने भगव्या जर्सीमध्ये आपल्याला दिसतो. ऑरेंज जर्सीमध्ये प्रणित जोशी आला गोलंदाजी मार्क वरती. प्रणित जोशीने मात्र खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्म मध्ये आहे. नुकताच झालेली भालचंद्र स्मृती चषक, त्या भालचंद्र स्मृती चषकामध्ये या प्रणित जोशीने कारनामा केला. ओमकार पाटील, विकी पाटील 2 बंधूंना मात्र बाद केलं होतं. आणि कठीण असतं ज्यावेळेस तुम्ही कमी धावा डिफेंड करता आणि त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी करणं हे तुम्हाला कठीण जातं. आणि ते कारनामा मात्र प्रणित जोशी यांनी केला. समोर फलंदाज अतिश वारंगी आहेत. राईट आर्म मोर द विकेटने प्रणित जोशी. यावेळचा फटका मात्र लोअर फुल टॉस होता. ऑन साइडला मिड विकेटला युवराज आहेत त्या ठिकाणी. एक सिंगल रन, एका सिंगलच्या सहाय्याने मात्र स्ट्राईक रोटेट झालेली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल संतोष सुतार यांना. टीमची धावसंख्या 21 धावा धावफलकावरती लागल्यात. राईट आर्म द विकेटने प्रणित जोशी पुन्हा एकदा तयार होतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेग घेतला परंतु डिक्लेअर रिझन मध्ये ही 1 रन मिळेल शिरोणे 40+ या टीमला. शिरोणे 40+ टीम कालच्या दिवसामध्ये एक सामना त्यांनी पराभूत झालेला त्यांचा शिरोणे 40+ टीमचा. आणि आजच्या दिवसामध्ये त्यांची सेकंड मॅच आहे आई एकविरा बॉईज या टीमच्या समोर. आणि थोडासा संघर्ष करत असताना या मॅच मध्ये, कारण की या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर मोठ्या धावसंख्येची गरज आहे. 50-55 पर्यंत पोहोचणं भरपूर महत्वाचं आहे. मागच्या मॅच मध्ये वाघोबा टायगर्स या टीमने 57 धावसंख्येचं टार्गेट अगदी सहजरित्याने कंप्लीट केलं होतं. प्रथम सुतार यांचा संघ जयसाई संघाला पराभूत केले त्यांनी. यावेळचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळले. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि तिथे चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालंय. 1च रन मिळेल या बॉल वरती. जिथे 4 धावा मिळाल्या असतात तिथे 1च धाव मिळेल. टीमची धावसंख्या 23 या आकड्यावरती 23 रन्स. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. आतापर्यंत चेंडू झालेत या ओव्हरचे 3 बॉलचा खेळ झाला. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रणित जोशी चांगली गोलंदाजी करतोय. वेगळी रणनीती या टीमच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळाली. प्रणित जोशी यांची स्वतः पॉवर प्लेची ओव्हर टाकण्यासाठी नाही आले तर युवराज यांच्यावरती त्यांनी जास्त प्रमाणामध्ये भरोसा दाखवला. आणि त्याचबरोबर शत्रुघ्न बाळू यांच्यावरती त्यांनी भरोसा दाखवला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये पॉवर प्ले संपल्यानंतर ते आलेत. यावेळचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळले. डीप मध्ये आहेत क्षेत्ररक्षक. 1 रन कंप्लीट झाली आणि 1 रनने मात्र शिरोणे 40+ संघ जो आहे तो पुढे जात असताना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांची गरज आहे परंतु प्रणित जोशी यांच्यावरती प्रहार करणं थोडंसं कठीण जरूर जाईल. कारण की अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे या गावाचा. ज्यावेळेस गावदेवी शिरोणे संघ बाहेर खेळतो त्यावेळेस प्रणित जोशी हा स्ट्रायकर गोलंदाज असतो. आणि या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये अगदी आरामात गोलंदाजी करतो. असं वाटत नाही जास्त प्रमाणामध्ये एफर्ट्स लावतोय.
अतिश वारंगे यांच्या बॅटमध्ये रन्स येत नाहीये. त्यांच्या बॅट्समध्ये रन्स येणं भरपूर महत्वाचं आहे. जर त्यांची बॅट या मॅचमध्ये शांत राहिली तर धावा येणार नाहीयेत. यावेळचा फटका फसलाय समोरच्या दिशेला. शत्रुघ्न बाळू यांनी केलेली आहे चूक. चेंडू सीमारेषा पार, वन बाउन्स, बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाळूने केली आहे चूक आणि ही चूक किती महागात पडेल, कारण की प्रणित जोशी यांचंही षटक संपलं आणि 2 आता येणारे गोलंदाज, त्या 2 गोलंदाजावरती अतिश वारंगे प्रहार करतील यात काही शंका नाही आहे. 3 ओव्हरचा खेळ झाला. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला जरूर मिळेल. 29 धावा धावफलकावरती, 29 रन स्कोर कार्डवरती लागल्यात. चला, जितेश पाटील गोलंदाजी मार्कवरती आहेत. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय एक सिंगल रन. अतिश वारंगे यांच्याकडे मात्र स्ट्राईक. अतिश वारंगे यांचा झेल ड्रॉप केला होता मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती आणि आता त्यांच्याकडे 11 बॉल आहेत. 11 बॉलमध्ये जर त्यांनी 3-4 षटकार लगवले ना तर घाम फुटेल टीम एकविरा बॉईज या टीमला, कारण की आता चांगल्या स्थितीमध्ये ते आहेत. जितेश पाटील यावेळचा बॉल मात्र समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या मिडलला बॉल लागत नाहीये. बॅट वरती व्यवस्थित रीतीने अतिश वारंगे यांच्या बॉल येत नाहीये. अतिश वारंगे हे भरपूर डेंजरस फलंदाज आहेत. ज्यावेळेस शिरोणे प्रीमियर लीग होते त्यावेळेस त्यांचं प्रदर्शन सातत्याने आम्हाला चांगलंच पाहायला मिळतं, परंतु या मॅचमध्ये एकविरा बॉईजच्या सर्वच्या सर्व गोलंदाजांनी त्यांना शांत ठेवलंय. बाळू यांचं पहिलं षटक सोडलं तर खूप चांगली गोलंदाजी या टीमने केलेली आहे. फुल टॉस बॉल होता, कन्वर्ट करायचं होतं 6 या धावसंख्येमध्ये. पुन्हा एकदा झेल ड्रॉप झाला. स्क्वेअर लेगच्या रिजनला वारंवार चुका आणि चुका पाहायला मिळतात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर एकविरा बॉईजचे क्षेत्ररक्षण जे आहे ते खूप चांगलं पाहायला मिळाल्या होत्या. चौकाराला मात्र 1-1 धावसंख्येवरती ते थांबवत होते. 3-3 धावा आपल्या टीमसाठी सेव्ह करत होते, परंतु आता या सिच्युएशनला अतिश वारंगे यांचा झेल ड्रॉप झाला. टीमची धावसंख्या धावफलकावरती 32 धावा धावफलकावरती, 32 रन स्कोर कार्डवरती लागल्यात. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. फिल्डिंग मध्ये विरचना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. जितेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती आहे. राईट मोर द विकेट. चला, फुल टॉस बॉल होता आणि फुल टोल केलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चांगला फटका पाहायला मिळतोय. अतिश वारंगे यांच्या बॅटमधनं आलाय शिरोणे प्रीमियर लीग षटकार. 6 धावा. कॅचेस विन द मॅचेस. कॅचेस ड्रॉप केल्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला क्षणचित्र पाहायला मिळालेत. काय फटकेबाजी केलेली. अतिश वारंगे आता थांबणार नाहीयेत. एक फटक्याची गरज होती, ज्यांचा आत्मविश्वास या फटक्याने वाढला असेल आणि इथून आता कशा प्रकारची बॅटिंग होईल. फटक्यांची गरज आहे, मोठ्या धावसंख्येची गरज आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 38 धावा, 38. 38 धावा धावफलकावरती लागल्यात. 38 धावा धावफलकावरती. चला, जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही तुम्ही या फलंदाजाला. चेंडू सीमारेषा पार षटकारानंतर आलाय. अतिश वारंगे यांचा पलटवार. चेंडू सीमारेषा पार चौकार. 42 धावा धावफलकावरती तब्बल पाहायला मिळतात. आता या मॅच मध्ये आणि या इनिंग मध्ये पुनरागमन करत असताना शिरोणे फडी प्लस सिंग आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे अतिश वारंगे शांत होता, या वाघाला जागा केल्या आहे एकविरा बॉईजच्या क्षेत्ररक्षकांनी. चला, यावेळेचा बॉल मात्र कन्वर्ट करायचा होता डीप एक्स्ट्रा कव्हरला. चौकार किंवा षटकारामध्ये शेवटचा बॉल आलाय डॉट. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 42 धावा. नेक्स्ट मॅच साठी आम्ही इन्व्हाइट करते दोन्ही टीमचे कॅप्टन. एका बाजूला
वाघोबा टायगर्स आहे, तर दुसऱ्या बाजूला एचएनची योद्धा. दोन टीमचे कॅप्टन. मिड इनिंग मध्ये आपण नाणेफेकीचा कॉल करून घेणार आहोत. चला जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका. एकविरा चला विकी यांनी पाण्याची मागणी केलेली आहे. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून झालंय. 42 धावा दाफलकावरती आणि आता मात्र गोलंदाजी मार्गावरती कोणते गोलंदाज येतील. स्वतः संघ मालक, त्या संघ मालकांनी स्वतः जबाबदारी घेतलेली आहे की मी षटक टाकण्यासाठी येईन, मला षटक टाकायचं आहे आणि मी चांगलं षटक टाकू शकतो. चला मोनिश दादा यांच्यासाठी सुवर्ण संधी आलेली आहे. जर तुम्ही हॅट्रिक घेताय तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. सोमनाथ घरत यांच्याकडनं मोनिश दादा यांना सुवर्ण संधी आहे. चला एक विकेट घेतला तरीही 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल ज्ञानेश्वर ठाकूर यांच्याकडनं. व्हाईट बॉल आहे पहिलाच. मोनिश आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती स्वतः संघ मालक आहेत एकविरा बॉईज या टीमचे. आणि आता आपल्या टीमला सावरावा लागणार आहे. या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा त्यांना खर्च करावे लागतील, अन्यथा कठीण जाऊ शकतं या धावा चेस करण्यासाठी. यावेळचा बॉल चांगला चेंडू पाहायला मिळाला आहे. मोनिश यांचा पहिला बॉल व्हाईट बॉल, त्याच्यानंतर मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. या डॉट बॉलच्या साह्याने मात्र सुरुवात मात्र दमदार पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. राईट आर्म राऊंड द विकेटने. चला आडव्या बॅटने एलिव्हेशन मिळालंय का. प्रणित जोशी चेंडूच्या खाली आहे आणि अगदी सोपा जेल विकेट मिळाली. 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. ज्ञानेश्वरजी ठाकूर यांच्याकडनं त्यांना 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. मोनिश यांनी विकेट घेतलेली आहे आणि फलंदाज बाद झालेत, मैदानाच्या बाहेर जातील. संतोष सुतार. चला तर ज्ञानेश्वरजी ठाकूर यांच्याकडनं आणखीन 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल जर आणखीन एक विकेट घेतली तर. मोनिश दादा यांनी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. सुनील जोशी आपल्याला पाहायला मिळतात. यावेळचा बॉल मात्र मिस केलाय. काय गोलंदाजी करतायत आपल्या टीमसाठी. चुका करू नका. आतिश वारंगे यांच्याकडे स्ट्राईक द्या. बॅटला बॉल फक्त लावायचा. आतिश वारंगे आता सेट झालेले आहेत. ते 2 फटके तरी बाउंड्री लाईनच्या बाहेर मारतील. आता त्यांच्यामध्ये एवढी तरी क्षमता आहे. त्यांना फक्त स्ट्राईक वरती आणण्याचं काम या फलंदाजांना करायचं आहे. आतापर्यंत 3 बॉल झाले. टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली तब्बल 44 धावा धावफलकावरती लागल्यात. राईट आर्म राऊंड विकेटने मोनिश पुन्हा एकदा तयार होत आहेत. समोरच्या दिशेला खेळलेत जितेश पाटील चेंडूच्या खाली, परंतु त्यांच्या डोक्यावरनं बॉल फरार होईल, निघून जाईल. चेंडू सीमारेषा पार. षटकार 6 धावा आणि या 6 धावसंख्येने मात्र टीमची धावसंख्या 50 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 50 रन स्कोर कार्ड वरती 50 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. समोरच्या दिशेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा षटकार पाहायला मिळतोय. सुनील चला सुनील ज्यांच्या बॅटमध्ये षटकार आला. मनीष पुन्हा एकदा तयार होत आहेत. चला यावेळचा बॉल मात्र आडव्या बॅटने खेळायचा होता. अपील जोरदार केलेली आहे. पंचांना काही इंटरेस्ट नाहीये या अपील मध्ये. 50 धावा दाफलकावरती लागल्यात. चांगली गोलंदाजी केली. डेथ ओव्हर मध्ये एकच फटका षटकार आला. त्याच्यानंतर जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 50 धावा. खूप चांगली गोलंदाजी संघमालक मोनिश दादा यांच्याकडनं पाहायला मिळते आम्हाला. यावेळचा बॉल मात्र शरीरापासून दूर. काय गोलंदाजी केली आहे. लाजवाब गोलंदाजी मोनिश नाईक यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली. खूप चांगली गोलंदाजी. शेवटच्या ओव्हर मध्ये 1 षटकार लागणं
ही मोठी गोष्ट नाहीये आणि तो कारनामा मात्र करून दाखवलाय स्वतः संघ मालकांनी. संघ अडचणीत होता, संघाला मात्र बाहेर काढण्याचं काम मोनिश नाईक यांनी केलंय. तब्बल 50 धावा दाफलकावरती आणि 40+ शिरोने टीमला 51 धावा इथून डिफेंड करायच्या आहेत. आणि पहिली मॅच जिंकायची असेल एकविरा बॉयज टीमला तर तुम्हाला या 51 धावा 30 बॉलमध्ये कंप्लीट करावे लागतील. चला टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन, एका बाजूला SG योद्धा, दुसऱ्या बाजूला वाघोबा टायगर्स. चला चला नाणेफेकीचा कॉल. ओके, तर 10 मिनिटाचा आम्ही ब्रेक घेणार आहोत. म्हणजे ही मॅच संपल्यानंतर आपण टॉस करून घेऊयात 5 ओव्हरचा खेळ झाल्यानंतर. चला.
चला गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. सचिन भोईर लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत, वेग आहे याही गोलंदाजांकडे. समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक वरती फलंदाज आहेत राज पाटील, ऑन स्ट्राईक वरती जितेश पाटील. सचिन भोईर गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल, पहिलाच बॉल मात्र जोरदार अपील केली होती. कदाचित बॅटची एज होती. ज्या प्रकारे उत्साह पाहायला मिळाला सचिनजी भोईर यांचा, असं वाटलं की कॅच ड्रॉप केलेली आहे. आतिश वारंगे यांनी पहिल्याच बॉल वरती मोठा धक्का दिला असता सचिन भोईर यांनी. फलंदाज राज पाटील या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरले असते, परंतु पहिला बॉल झेल ड्रॉप झाला. कॅचेस विन द मॅचेस. मागच्या इनिंग मध्ये आई एकविरा बॉईजने ती चूक केली, ती 40+ शिरोने टीमला करून जमणार नाही. यावेळचा बॉल खूप चांगला पाहायला मिळतो. डिक्लेअर मध्ये फक्त एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या धावफलकावरती 1 अकाउंट ओपन झाला आई एकविरा बॉईज या टीमचं. दोन बॉल आतापर्यंत झाल्यात. धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत 1. सचिन भोईर पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता. डिक्लेअर मध्ये खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते P1च्या ओव्हरमध्ये. खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागणार आहे सचिनजी भोईर यांचं, कारण की 40+ क्रिकेट, नवीन टेनिस क्रिकेटमध्ये आणि 40+ मास्टर असोसिएशन यांच्यामध्ये P1चे षटका नसतात, म्हणजे पॉवर प्लेची षटका नसतात. मुभा असते यंग क्रिकेटरांना की पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये तुम्ही जास्तीत जास्त धावा कुठू शकतात, परंतु 40+ क्रिकेट, नवीन टेनिस क्रिकेटमध्ये थोडंसं वेगळं आहे. यावेळेस मात्र दांडी गुल केलेली आहे, यष्टी वाकवलेली आहे, राज पाटीलची विकेट घेतलेली आहे. सचिन भोईर यांनी फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर जाईल. राज पाटील हा मोठा धक्का लागला आई एकविरा बॉईज या टीमला. काय गोलंदाजी करतात आपल्या टीमसाठी. ऍक्शन ही लाजवाब आणि चेंडूही लाजवाब पाहायला मिळाला. चला तर यानंतर प्रेक्षणीय मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. कदाचित प्रेक्षणीय मॅच होईल. 30+ दोन टीमचे कर्णधार, त्यानंतर यंग क्रिकेट टीमचे कर्णधार आणि 40+ टीमचे कर्णधार. ही मॅच झाल्या आमच्या व्यासपीठाशी तुम्ही संपर्क साधायचा आहे. सचिन भोईर यांचा उत्साह वयाची 40 ओलांडल्यानंतर ही मात्र खूप चांगला पाहायला मिळतो. प्रणित जोशी, आता या प्रणित जोशी आणि जितेश पाटीलला मात्र आपल्या टीमला सावरावं लागणार आहे. प्रणित जोशीला कॅप्टन्सी इनिंग खेळावी लागेल, साकारावी लागेल. सचिन भोईर यांच्या समोर बॅटिंग करणं हे चॅलेंज असेल त्यांच्यासाठी. यावेळचा बॉल समोरच्या दिशेला होता प्रणित जोशी यांच्यासाठी. पहिलाच बॉल मात्र बॅटची एज लागलेली आहे. 1 रन त्या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. आतापर्यंत या ओव्हरचे बॉल झालेले आहेत 5. टीमची धावसंख्या धावफलकावरती फक्त 3. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते सचिनजी भोईर यांच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. शेवटचा 1 बॉल अजूनही शिल्लक आहे. यावेळचा बॉल मात्र चेंडू हवेमध्ये, मोठी विकेट यस मिळालेली आहे. जितेश पाटील, मोठा धक्का लागलाय आई एकविरा बॉईज टीमला. सचिन भोईरने मात्र कंबर मोडलेली आहे आई एकविरा बॉईज या टीमची. जितेश पाटील, मोठा धक्का लागला आई एकविरा बॉईज या टीमला. आणि हा संघ मात्र आता थोडासा टेन्शन मध्ये पाहायला मिळेल. जितेश पाटील यांच्यावरती भरोसा भरपूर दाखवला, त्या भरोश्याला सार्थ ठरलेला नाहीये. फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर जाईल. जास्त प्रमाणामध्ये थांबता आलेला नाहीये क्रीज वरती. योगदान 0 आणि फलंदाज जितेश पाटील बाद. पहिल्या ओव्हरचा खेळ झाला.
आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 3-2 मोठे धक्के लागलेत. तीन धावा धावफलकावरती. जयेशजी धुमाळ आणि नरेशजी सुतार साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष आम्ही स्वागत करतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. चला, सचिन भोईर यांची लाजवाब गोलंदाजी आम्हाला पाहायला जरूर मिळाली. यंगस्टरला लाजवेल अशा प्रकारची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली. भरपूर वेग, रनअप ही चांगला, ॲक्शन खूप सुंदर. परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज झालेत आता राकेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. प्रणित जोशी स्ट्राईकवरती आहेत. चला, प्रणित जोशी यांच्यासाठी हा बॉल होता आणि तिसऱ्या सर्कलच्या आतमध्ये हा बॉल थांबवण्यामध्ये यशस्वी होत आहेत. 40+ शिरोणे संघ घाम फोडलाय. यावेळचा चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा मोठी विकेट आहे, आयकॉनची विकेट आहे. नोमान्स लँड मध्ये बॉल पडेल. एक रन कंप्लीट झाले. दुहेरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित विजयसही काम तमाम झाला असता. चला तर प्रणित जोशी, वडिलांकडनं तुम्हाला पारितोषिक आलेले आहेत. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. प्रल्हादजी जोशी आमचे नाना आणि त्यांच्याकडनं त्यांना पारितोषिक आलेलं आहे. चला, पारितोषिक लावल्या बरोबरच कव्हर रिजनला प्रणित जोशीच्या बॅटमधनं अफलातून फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार, षटकार 6 धावा. प्रल्हादजी जोशी यांचा हा सुपुत्र आणि त्यांनी मात्र केलं प्रहार. नरेशजी सुतार आणि जयजी धुमाळ यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. शिरोणे प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 6 मध्ये आम्ही आपलं सरचं स्वागत करतोय. काय फटका खेचलाय, कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रणित जोशीच्या बॅटमधनं आला प्रतिम दर्जाचा फटका. राकेश गोलंदाजी मार्कवरती आहेत. टीमची धावसंख्या धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळते 11 धावा धावफलकावरती. या बेटचा बॉल जर पाहिला तर पुन्हा एकदा मिसफिल्डिंग झालेली आहे. एक रन कंप्लीट झालेली आहे. दुहेरीचा प्रयत्न, चेंडू सीमारेषा पार, षटकारानंतर आलाय कॅप्टनच्या बॅटमधनं चौकार. खूप चांगली बॅटिंग करते मैदानाच्या आतमध्ये. आता राकेश यांच्यावरती प्रहार आपल्याला जरूर पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ झाला, 15 धावा धावफलकावरती. आता धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला जरूर मिळते. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता ऑन साइडला. डिक्लेअर रिझर्व मध्ये फक्त एक सिंगल रन मिळेल. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय जाऊन पोचले 16 या आकड्यावरती. 16 रन स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 16 धावा धावफलकावरती. चला, शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. चला, गंगेश जोशी, हर्षद जोशी यांचा संघ पुढच्या सामन्यामध्ये आपल्याला खेळताना दिसणार आहे. याही वेळचा बॉल मध्ये एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. 2 पॉवर प्लेची षटकं संपलेली आहेत. 2 पॉवर प्लेची षटकं संपल्यानंतर टीमची धावसंख्या 17 धावा 2 गडी बाद सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळते. क्रिक लाईव्ह सचिन मुंडे हे सर्व आहेत या वाहिनीचे आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगली लाईव्ह टेलिकास्ट आम्हाला पाहायला मिळते. क्लीन अँड क्लिअर. अग्री कोळी प्रीमियर लीग ही स्पर्धाही त्यांनी कव्हर केली आणि नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये सचिन मुंडे यांनी अशा भरपूर साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केलेल्या आहेत. आणि आणखीन एक शिरोणे प्रीमियर लीग ही स्पर्धा क्रिक लाईव्ह सचिन मुंडे यांची टेक्निकल टीम ही स्पर्धा कव्हर करत असताना धाराव्याच्या मैदानावरती धारावी प्रीमियर लीग ही स्पर्धाही ते कव्हर करतात. जे क्रिक लाईव्ह आणि सचिन मुंडे नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करतोय.
आणि त्यांचा आम्ही नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या वतीने आभार व्यक्तही करतोय, कारण की तुमच्या माध्यमातून आम्हाला नवी मुंबई टेनिस क्रिकेटचे मोठमोठे प्लेयर्स खऱ्या अर्थाने आम्हाला तुमच्या इंस्टाग्राम पेजवरती, यूट्यूबच्या वाहिनीवरती दिसत आहेत, व्हायरल होत आहेत. आणि आम्हाला कळतं आहे का दिवाचा खेळाडू आज नेरूळमध्ये खेळतोय की कसा खेळ करतोय, आणि नेरूळचा खेळाडू दिवा परिसरामध्ये कसा खेळ करतोय ते या क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला करतोय. कारण की नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये सचिन मुंडे आणि त्यांची टेक्निकल टीम ही सातत्याने चांगलीच कामगिरी करत आलेली आहे. चला, चंद्रकांत आलेत गोलंदाजी मार्कवरती, आणि क्रिक लाईव्हचे आमचे ऑपरेटर या शिरोणे प्रीमियर लीग मध्ये केतन सावंत आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. चव्हाण आहेत, केतन चव्हाण, आणि ते आम्हाला इक्वेशन सांगतील. येणारे बॉल आहेत 18, आणि 18 बॉलमध्ये धावा त्यांना पूर्ण करायच्या आहेत. आई एकविरा बॉईज या टीमला 18 मध्ये 34ची गरज आहे. 18 चेंडू 34 धावसंख्येची गरज. चंद्रकांत गोलंदाजी मार्कवरती आहेत. चला, पहिलाच बॉल मात्र एका रनसाठी घोषित क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल रन. एका सिंगलच्या सहाय्याने मात्र टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय पुढे जात असताना आपण पाहू शकाल. टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती, 17 रन स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. 17 धावा धावफलकावरती आहेत. मध्ये 33ची गरज आहे. आता प्रणीत जोशी यांची बॅट या मॅच मध्ये चांगलीच बोललेली आहे. त्यांच्या बॅट मध्ये रन्स येत आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळचा बॉल मात्र सोडून दिला. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गुडलाईन स्पॉट वरती जसा बॉल पीच झाला, उसळी घेतली सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. अतिश पारंगे यांच्या हातामध्ये हा बॉल गेला. 18 झालेत. थोडंसं करेक्शन आमच्या स्कोररने केलेलं आहे. यावेळचा बॉल स्लॉट मध्ये होता, आणि हाही बॉल मात्र सीमारेषा पार कौ कॉर्नर बाउंड लाईनच्या बाहेर प्रणीत जोशी यांच्या बॅटमधून आलाय. अप्रतिम दर्जाचा फटका चेंडू सीमारेषा पर षटकार. आणि त्यांचे वडील प्रल्हादजी जोशी यांच्याकडनं त्यांना आणखीन 500 रुपयाचा कॅश प्राइज. 1000 रुपयाची कमाई आतापर्यंत प्रणीत जोशी यांनी केलेली आहे. परंतु कमाईच्या जास्त माझा संघ या मॅच मध्ये कसा जिंकेल त्याच्यावरती जास्त प्रमाणामध्ये फोकस आता प्रणीत जोशी करत असेल, कारण की ते स्वतः आयकॉन आहेत. आणि या मॅच मध्ये ही मॅच त्यांना जिंकायची, आणि या स्पर्धेमध्ये जर त्यांचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर ही मॅच जिंकणं भरपूर महत्वाचं असेल. शिरोणे 40+ संघ थोडासा अडचणीमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होत आहेत. राईट आर्म राऊंड द विकेटने प्रणीत जोशी यांच्यासाठी चंद्रकांत आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या 24. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बाहेरच्या दिशेला वळण घेतलंय. हा निर्धाव चेंडू. आतापर्यंत ओव्हर मधले बॉल झालेत 4. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 24. आता 14 बॉल, आणि 14 बॉल मध्ये 27 रनची गरज आहे. 14 बॉल 27 धावसंख्येची गरज आहे. मॅच ऑन आहे. मॅच कोणत्याही क्षणी फिरू शकते. प्रणीत जोशीची जर विकेट मिळाली तर मॅच कोणत्याही क्षणी फिरू शकते. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. आम्ही उल्लेख करतच होतो की प्रणीत जोशीची जर विकेट मिळाली तर मॅच मध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळेल. आणि आता प्रणीत जोशी यांचा संघ डगमगलाय, ढासळलाय. 13 मध्ये 27 ची गरज आहे.
त्याचबरोबर पुन्हा एकदा आम्ही आमंत्रित करतोय जयेशजी धुमाळ साहेब आणि नरेशजी सुतार साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती आपलं आम्ही सरचं स्वागत करतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. चला यावेळचा चेंडू समोरच्या दिशेला खेळलेत. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे. आणखीन एक विकेट मिळालेली आहे. जल्लोष शिरवणे 40+ टीम कडनं आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल वरती 2 विकेट घेतलेले आहेत आणि आणखीन एक मोठा धक्का लागलाय. शत्रुघ्न बाळू मैदानाच्या बाहेर. आता इक्वेशन 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावसंख्या पूर्ण करायच्या आहेत 27. 12 बॉल 27 ची गरज. बारामध्ये आता 27 धावा डिफेंड करायच्यात आणि जगदीश भोईर यांना आमंत्रित केलं गेलं. विजेश आहे. विजेशला आता बॅटिंग करावी लागेल चांगली, कारण की विजेशवरती भरपूर भरोसा दाखवला प्रणित जोशी यांनी आई एकविरा बॉईजने. आणि 12मध्ये 27 धावा आता त्यांना चेस कराव्या लागतील इथून. जगदीश भोईर आलेत गोलंदाजी मार्कवरती. फिल्डिंग मध्ये विवरचना करत असताना 40+ शिरोणे संघ. 12मध्ये 27 ची गरज. चला नरेशजी सुतार साहेब आणि जयेशजी धुमाळ यांना विनंती करतो पण या व्यासपीठावरती आपला मी सरचे स्वागत करतोय. पहिला बॉल निर्धाव पाहायला मिळतोय. 11मध्ये आता गरज आहे 27 ची. 11 चेंडू 27 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. अकरा बॉल आणि 11 बॉल मध्ये आता 27 ची गरज आहे या मॅच मध्ये. चला पहिला बॉल डॉट. दुसरा बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. ओके, म्हणजे ही मॅच भरपूर महत्वाची आहे. जवळचा बॉल आडव्या बॅटने खेळत 1च रन मिळेल या बॉल वरती. चला VS ग्रुप यांच्यासाठी आनंदाची बातमी. जर आई एकविरा संघ या मॅच मध्ये पराभूत होते तर सरळ ते क्वालिफाय होतील. पहिला संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफिकेशनचा. यावेळचा बॉल मात्र शरीराचा वेध घेत असताना या बॉल वरती फक्त एक सिंगल रन मिळेल. जर या मॅच मध्ये
आई एकविरा संघ पराभूत होतोय, तर व्हीएस ग्रुप संघ थेट क्वालिफिकेशनच्या राऊंड मध्ये पोहोचेल, म्हणजे क्वालिफाय होईल या स्पर्धेमध्ये. तर ज्ञानेश्वरजी ठाकूर यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपलं मी सहर्ष स्वागत करतोय, ज्यांनी मात्र मुनीश नाईक यांच्यावरती पारितोषिक ठेवलं होतं. प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज. 8 बॉलमध्ये 22 रनची गरज आहे, 23 रनची गरज आहे, 8 मध्ये 23 ची गरज आहे. मॅच पूर्णपणे फसलेली आहे. आई एकविरा बॉयज यावेळचा फटका मात्र लॉंग ऑफ रिझनला समोरच्या दिशेला खेळलेत, एक सिंगल रन. आता 7 मध्ये 23 ची गरज आहे, कारण की इक्वेशन आणि कॅल्क्युलेशन मध्ये थोडीशी चूक झाली होती. 7 बॉल आणि 24 रनची गरज या मॅच मध्ये. 7 बॉल 24 धावसंख्येची गरज. मॅच होती कुठे, मॅच येऊन ठेपली आहे कुठे. 7 मध्ये 23 माफ करा 23 ची गरज आहे. जगदीश यांनी काय षडक फेकलाय. 40+ हे खेळाडू अप्रतिम दर्जाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करतायत. चला यावेळचा बॉल पायावरती आहे, बाहेर हा बॉल आहे आणि जगदीश भोईर थोडेसे निराश जरूर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना विकेट हवी होती आणि ती विकेट त्यांना मिळालेली नाहीये आणि या बॉलवरती मात्र येईल निर्धाव चेंडू. आता समीकरण येणारे बॉल आहेत 6 आणि 6 मध्ये बनवायच्या 23. सहा मध्ये 22 ची गरज आहे. 6 चेंडू 22 धावसंख्येची गरज. चला तर आई एकविरा बॉयज यांच्यासाठी मात्र सुवर्ण संधी. जो फलंदाज ही मॅच जिंकवेल त्यांना प्रल्हादजी जोशी, आमचे प्रणित जोशी यांचे वडील, त्यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. प्रणित जोशी यांनी भरपूर मोठी चूक केलेली आहे. 6 मध्ये 22 ची गरज आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. नंदकुमार सुतार आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजीच्या मार्कवरती आहेत. 60 वर्ष ओलांडलेले आहेत या खेळाडूंनी, लेजंड आहेत आणि नंदकुमारजी यांच्याकडे जबाबदारी सोपवलेली आहे कर्णधार अतिश वारंगे यांनी. 6 मध्ये बनवायचे आहेत 22 माफ करा, 6 मध्ये 22 बनवायचे आहेत. राईट अमोर द विकेट. पहिला बॉल समोर आहे विजेश. चला पहिलाच बॉल, चेंडू हवेमध्ये आहे, नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडेल. एक रन कंप्लीट झाली आहे. दुहेरीचा प्रयत्न करतील का? यस केलेला आहे, दुहेरीचा प्रयत्नही केलेला आहे. आता समीकरण येणारे बॉल आहेत 5 मध्ये 20 ची गरज आहे. हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायला हवा होता विजेशने. टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करतोय. वाघोबा टायगर्स आणि एच अँड जी योद्धा अमर वारंगे. चला टॉस साठी आणि वाघोबा टायगर्स. यावरचा बॉल समोरच्या दिशेला खेळलेत. क्षेत्ररक्षक आहेत सचिन भोईर. एकच रन मिळेल या बॉलवरती. विजेश यांच्या बॅटमधनं रन्स येत नाहीयेत आणि मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, तू मैं आणि विजेशला मात्र परतीचा रस्ता दाखवलाय. एक आशेचं किरण होतं. विजेश विकी बाज झाला आणि विजेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. लेजंड प्लेयर संतोषजी नाईक यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. संतोषजी नाईक.
सचिन मुंडे यांचं आगमन झालेलं त्यांचा मी खऱ्या अर्थाने SPL मध्ये खूप खूप हार्दिक स्वागत करतोय कारण की सचिन मुंडे यांचा मी उल्लेख केलाय. चला हा षटकार आलाय का एलिव्हेशन मिळालेलं नाहीये क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथे चेंडू जज केलाय फलंदाज बाद होईल विजेश आणि शिरवणे 40+ टीमने या मॅच वरती आपला अभिराज्य गाजवलेला आहे मोठ्या टीमला पराभूत केलाय आई एकविरा बॉयज असं वाटलंही नव्हतं की हा संघ या मॅच मध्ये पराभूत होईल कारण की 51 धावसंख्येचं माफक आव्हान होतं त्या धावाही त्यांना चेस करता आलेल्या नाहीयेत चुका केल्या जितेश पाटीलने प्रणित जोशीने त्याच्या बॅटमध्ये जरूर 2 षटकार आले विजेश बाळू सर्वच्या सर्व खेळाडू फ्लॉप पाहायला मिळालेत या मॅच मध्ये एकाची बॅट व्यवस्थितरित्याने चाललेली नाहीये फक्त प्रणित जोशी यांच्या बॅटमध्ये 2 षटकार आले त्याच्या व्यतिरिक्त जर पाहिलं तर कोणत्याच फलंदाजाच्या बॅटमध्ये रन्स आलेले नाहीयेत आता समीकरण काय आलं आम्हाला रोहित पाटील कळवतील समीकरण आहे येणारे बॉल आहेत 3 आणि 3 मध्ये बनवायचे आहेत धावा त्यांना 19 चला टॉस साठी वाघोबा टायगर्स टीमचे कॅप्टन चला शुभम चला 3 बॉल शिल्लक आहेत 3 मध्ये 19 बनवायचे आहेत 3 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये चला जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका प्लीज विनंती करतोय शिरोणे 40+ टीम जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका थोडासा स्पीड अप करा 3 मध्ये 19 चला हा बॉल मिस केलाय आता 2 मध्ये 19 ची गरज आहे शिरोणे 40+ टीमने मात्र कारनामा करून दाखवलाय भल्या भल्याना मात्र शांत करण्याचं काम या शिरोणे 40+ टीमने केलेलं आहे शिरोणे प्रीमियर लीग मध्ये त्यांनी सांगितलं की आमचा एक संघ आम्ही स्थापित करू ज्यामध्ये फक्त आमचे 40+ खेळाडू खेळतील आणि त्या 40+ खेळाडूंनी मात्र तो कारनामा करून दाखवलेला आहे पहा पहा कॅचेस विन द मॅचेस झेल किती महत्त्वाचे होते अतिश वारंगेचे फटके तुम्हाला आता आठवत असतील अतिश वारंगे यांचा झेल जो तुम्ही ड्रॉप केले ते तुम्हाला आठवत असतील आम्ही क्रिकेटमध्ये सातत्याने का म्हणतो पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ ही चूक मात्र केली आहे आई एकविरा बॉयजच्या खेळाडूंनी आणि ती चूक आता त्यांना किती महागात पडली आहे पहा शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आलोय नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी JNG योद्धा अमर वारंगे HNG योद्धा आणि वाघोबा टायगर्स या 2 टीम्स मध्ये टॉस केला जातोय ओके चला टॉस केला जाईल कॉल कोण करेल वाघोबा टायगर्स टेल्स इज अ कॉल अँड इट्स टेल टॉस जिंकला निर्णय का असणारा निर्णय आम्ही थोडा वेळानंतर सांगतो तुम्हाला ओके चालेल पेंडिंग आहे जास्त प्रमाणामध्ये मी प्रश्न विचारणार नाही आहोत कारण की मॅच इथे संपलेली आहे आणि शुभम जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका कारण की मॅच संपलेली आहे आणि लगेचच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहणार आहोत अमर वारंगे शेवटच्या बॉल वरती विकेट घेतलेला आहे कॉंग्रॅच्युलेशन्स टीम शिरोणे 40+ एकदा जोरदार टाळे या टीम साठी झाला पाहिजे खूप चांगला खेळ या मैदानाच्या आतमध्ये केला SPL 2025 मध्ये या शिरवण्याच्या प्रीमियर लीग मध्ये 40+ खेळाडूंनी मात्र हा कारनामा केला यंगस्टर्स टीमला मात्र लाजवेल अशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला आहे आणि या स्पर्धेमध्ये पहिला विजय त्यांनी प्रस्थापित केलेला आहे आणि आमचे नाना यांच्याकडनं प्रणित यांना मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेला प्रणित जोशी आणि मोनिश दादा तुम्हालाही 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे ज्ञानेश्वरजी ठाकूर यांच्याकडनं त्यांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल प्रणित जोशी तुम्हालाही 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल या मोनिश दादा 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे तुम्हाला ज्ञानेश्वरजी ठाकूर यांच्याकडनं मोनिश दादा यांना 1000 रुपयाचे कॅश प्राइज आणि प्रणित जोशी तुमच्या वडिलांनी तुम्हाला 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिलेलं आहे 2 षटकारासाठी 1000 रुपये प्रत्येक षटकारासाठी त्यांना 1000 रुपयाचे पारितोषिक होतं सुवर्ण संधी होती चला सिद्धू कुंभार यांच्या शुभ हस्ते मोनिश दादा यांना 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाते
ज्ञानेश्वरजी ठाकूर यांच्याकडनं त्यांना 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज होते. एक विकेट त्यांनी घेतलेली आहे. प्रणित 1000 रुपयाचे कॅश प्राइज. चला तर आई एकविरा